नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे घरगुती स्टाईल कोळंबी रेसिपी। तर ही आहे सुकी कोळंबी। ही छान अशी 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊन पाण्यामध्ये भिजत ठेवायचे। त्याच्यासाठी मी इथे तोपर्यंत कांदा, टमाटो, बटाटो हे चिरून ठेवले आहे। त्याच्यासोबत कोथिंबीर आणि कढीपत्ता सुद्धा चिरलेला आहे। इकडे मी 10 मिनिटासाठी ही मी कोळंबी सुकी आहे ती भिजत ठेवणार आहे, कारण की भिजल्याने ती छान अशी फुगली जाते। त्यामुळे आपल्याला 10 मिनिटं भिजत ठेवायची आहे। त्याच्यानंतर मस्त अशी गॅसवर कढई ठेवली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे। तुम्हाला तुमच्या ह्याच्यानुसार तेल तुम्ही घेऊ शकता। इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। आता तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता घातल्याने छान असा सुगंध येतो आणि रेसिपीला चवसुद्धा मस्त येते। त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे कांदे आपल्याला 2 घालायचे आहेत। मस्त बारीक कट करून कांदे घेतले आहे, ते सुद्धा मी इथे 2 घालून घेतले। कांदा छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांदा लालसर झाला की त्याच्यामध्ये मग आपल्याला टमाटोसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि टमाटोसुद्धा छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या सर्व भाजीला तेल सुटेल। बघू शकता तुम्ही इथे माझा कांदासुद्धा भाजून झाला आहे। त्याच्यामध्ये मी टमाटे घालून घेतले आहे आणि माझी रेसिपी कशी वाटते नंतर पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे मी कांदा घातला आहे, त्याला छान असा मस्त भाजून घ्यायचा आहे। कांदा, टमाटो सर्व भाजून झाल्यानंतर इथे मी वाटण घातलं आहे। खोबरं, जिरं, आलं, लसूण हे सर्व मिक्स केलेलं वाटण आहे। हे आपल्याला ह्याच्यामध्ये घालून मस्त असं भाजून घ्यायचं आहे। वाटणाला सुद्धा पाणी सुटेल असं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। वाटण घालायचं असेल तर घालू शकता, हे ऑप्शनल आहे। जर तुम्हाला असंच बनवायचं असेल बिना मसाल्याचं तर तुम्ही बिना मसाल्याचं सुद्धा बनवू शकता। इकडे आपलं वाटणसुद्धा छान भाजलं आहे, त्याला पाणी बघू शकता मस्त असं तेल सुटलं आहे। याच्यामध्ये 1 चमच मी हळद घातली आहे। त्याच्यानंतर गरम मसाला, धणे जिरे पूड, लाल तिखट आणि मीठ हे सर्व आपल्याला आवडीनुसार सर्व मसाले घालून घ्यायचे आहे आणि लाल तिखट हे सुद्धा आपल्याला आपल्या चवीनुसार घालून मस्त असं मसाला एकसारखा भाजून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटं आपल्याला मंद आचेवरती हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे। त्याच्यामुळे काय होते, आणखीन जरा कोळंबीला चव येते। मसाले छान परतले गेले ना की भाजीला वेगळीच चव येते। त्यामुळे मसाले 5 मिनिटं छान असे मंद गॅसवरती परतून घ्यायचे आहेत। बघू शकता इकडे माझे सर्व मसाले छान असे परतून झाले आहे। आता ह्याला आपल्याला 2 मिनिटं झाकून ठेवून वाफ काढून घ्यायची आहे। बघू शकता इथे मी वाफ काढून घेतली आहे आणि सर्व आपला मसाला इथे भाजला गेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी बटाटे घालून घेणार आहे, त्याच्यानंतर कोळंबी घालून घेणार आहे। मस्त आपला मसाल्याला सुद्धा तेल सुटलं आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली सोपी, सिंपल आणि कमी वेळेत होणारी झटकीपट कोळंबी रेसिपी कधी पण आपण करू शकतो। घाई गडबडीच्या वेळीसुद्धा करू शकतो। जास्त काही साहित्य लागत नाही, काय नाही आणि सुट्टीच्या दिवशीसुद्धा आपल्याला थोडा तर आराम हवाच असतो, त्यावेळी पटकन होणारी अशी आपली कोळंबी रेसिपी कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा। आता मी कोळंबी बटाटा घालून घेतला आहे आणि छान ह्याला परतून घ्यायचं आहे। बघू शकता कोळंबी धुतल्यानंतर आणि भिजत घातल्यानंतर मस्त अशी फुगली आहे आणि सर्व आपल्याला आता एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी गरम पाणीच वापरणार आहे। तर तुम्ही सुद्धा गरम पाणीच घाला, त्यामुळे कसं भाजीला जरा जास्त चांगली अजून छान अशी चव येते। त्यामुळे गरम पाणी वापरा। तर आपली तयार आहे रेसिपी। आता आपल्याला ह्याला 10 मिनिटं थोडंसं पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर हे आगळ आहे, थोडं मी आगळचं पाणीसुद्धा घालून घेणार आहे। तुमच्याकडे कोकम असेल किंवा चिंच असेल ते सुद्धा तुम्ही इथे घालू शकता, त्याने अजून जरा छान चव येते। बघू शकता आपली मस्त कोळंबी बटाटा रेसिपी तयार आहे। कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।